क्लिअर आलेलं आहे। म्हणजे पायी चालणाऱ्या आणि अहिंसेवरती विश्वास ठेवणाऱ्या जैन समाजाच्या साधीवरती जे पूर्ण भारतभर फिरून पूर्ण भारताला शांततेचा संदेश देतात, अहिंसेचा संदेश देतात, एक दुसऱ्यांबद्दल बंधुभाव ठेवावा, प्रेम ठेवावा याचा संदेश जे देतात, अशा साध्वीजींवरती त्यांनी अचानक घाला घालावा आणि त्यांना मृत्युमुखी पाडावं, हे अहिंसक समाजाबद्दल केलं हिंसक कृत्य जैन समाज आज याचा अहिंसेने निषेध करीत आहेत। याच्या पहिले सुद्धा तहसीलदार साहेब अशा घटना भरपूर वेळेस घडलेल्या आहेत आणि आम्ही नेहमी त्याचा असा निषेध करत आहोत। मागील काही वर्षात अशा घटना वारंवार घडत आहेत। आमच्या जैन समाजाचं म्हणा किंवा ज्या भारताची परंपरा जी ऋषी परंपरा आहे, संत परंपरा आहे, त्या परंपरेला काळीमा घालणारी ही घटना घडलेली आहे। त्याचा निषेध म्हणून आज जैन समाजाच्या शांततेने एक निवेदन मुक मोर्चा घेऊन इथे आलेला आहे त्या घटनेचा निषेध म्हणून। परंतु जर तत्पर यावरती काही कार्यवाही नाही झाली किंवा असं घाला नेहमी आमच्या साधू संतांवरती होत राहिला तर जैन समाज आता शांत बसणार नाही। जैन समाज हा भारतातील सगळ्यात शांत अहिंसेवरती विश्वास ठेवणारा, परस्पर जीवानं या विषयावरती काम करणारा समाज आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेत म्हणा किंवा देशाच्या विकासात जैन समाजाचा फार मोठा योगदान आहे आणि त्या जैन समाजाबद्दल जेव्हा अशा घटना होतात तेव्हा निश्चितही मनाला वेदना होतात। तर आज आम्ही भारताचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब, भारताचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पूर्ण शासनालाही नम्र निवेदन करतो की दिवामध्ये जी घटना घडली आणि आमच्या गुरु महाराजांवरती जे काही हल्ला झाला आहे त्याचा निषेध व्हावा आणि ज्या लोकांनी ही घटना केली आहे त्यांच्यावरती कडक कार्यवाही करण्यात यावी असं आज आमच्या सर्व समाज बांधवांतर्फे आपणास हे निवेदन आहे। आपण आमच्या सर्व समाजातर्फे निवेदन घ्यावं आणि असं परत होता कामा नये। तहसीलदार आणि श्रद्धेने इथे उभा आहे हे आमचं अहिंसेचं प्रतीकच तुम्ही समजा, पण यासाठी तुम्ही काहीतरी ठोस कारवाई केली पाहिजे। पूर्ण आमच्या साधू साधींचा तो बिहार सोडून गेले आहे। हा फोटो सुद्धा व्हायरल झाला पाहिजे न्यूजवर, कारण की सगळी कोणती थोडीशी जरी न्यूज असली थोडी टीव्हीवर येते, पण आमची एवढी मोठी न्यूज आजपर्यंत टीव्हीवर आलेली नाही। जर आमच्या साधू साध्वी जेव्हा विहार करतात तेव्हा प्रशासनाने त्यांना काहीतरी सुरक्षित अशी व्यवस्था दिली पाहिजे। त्यांचा पायी विहार जेव्हा करतात तेव्हा त्यांना सिक्युरिटी पण त्यांनी दिली पाहिजे, कारण हे समाजासाठी साधू म्हणजे भारत हा ऋषींचा देश आहे। पण त्यात जर जैन साधू साधूंवर जैनच नाही असं कुठल्याही साधू साधूंवर असं अत्याचार होणं खूप चुकीचं आहे आणि भविष्यात ही घटना कधीच घडू नये एवढं आमचं तुमच्यासाठी निवेदन आहे सर। आणि जो सबका हा सकल जैनचा मोर्चा आणि ही जी घटना घडली आहे सत्यांबद्दल त्याची माहिती आम्ही सरकारला दिली आहे। या घटना वारंवार घडू नये यासाठी सरकारने योग्य ते पाऊल उचलावे। पिंटू भाऊने माझ्या आज ती सगळी माहिती दिली, पण मी एकच सांगू इच्छितो की सरकारने जे अहिंसावादी आहेत त्यांना पूर्ण सपोर्ट करावा आणि जिथं आपल्या देशात शांतता नांदावी असं मोदीजींचं म्हणणं आहे, त्या शांततेला हे करावा, सपोर्ट करावा आणि जेणेकरून पुढच्या काही ह्या गोष्टी घडणार नाही। चातुर्मास हे आता संत येणार जाणार आहेत तरी त्यांना योग्य तो सपोर्ट देऊन आणि त्या संतांना व्यवस्थित द्यावे ही माझी मागणी आहे। जय श्री बालचंदजी झाले। एक मिनिट हां। रेवा मध्य प्रदेशमध्ये पायी विहार करत असताना जैन समाजातील साध्वी विहार करत असताना ज्यांना पुरस्कार त्यांचं एक प्रकारे त्यांचं मर्डर करण्यात आलं। जो जैन समाज एक मुंगी सुद्धा मारताना विचार करतो अशा अहिंसक समाजाच्या ज्यांनी आपलं संपूर्ण समाज दुसऱ्यासाठी त्याग केलेलं आहे अशा आमच्या समाजाच्या साध्वी ज्या जैन समाजाची खूप मोठी धरोहर आहे, जैन शासनची प्रभावना करतात आणि अशा समाजाच्या साध्वींना अशा पद्धतीने जो त्यांचा मृत्यू झाला आहे त्याला आम्ही सकल जैन समाज खूप निंदनीय असं त्याचा निषेध करीत आहोत आणि अशा घटना वारंवार घडू नये यासाठी प्रशासनाने कडक बंदोबस्त हा केला पाहिजे, कारण त्यांना पायी चालण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो। एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी 8 महिने निरंतर पायी चालत असतात आणि त्यांचं संरक्षण होणं ही आमची सकल जैन समाजाची मागणी आहे। झालेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत। शासनाने राज्य शासनापासून केंद्र शासनापर्यंत सगळ्यांनी यावर कडक कारवाई करावी आणि योग्य तो बंदोबस्त करावा अशी आज मालेगाव सकल जैन देवा मध्य प्रदेश में पाए चलते
एक साधु महाराज के साथ हुई घटना का निंदा करते हुए मालेगांव शहर एडिशनल जिलाधिकारी ऑफिस पर निवेदन देते हुए जैन समाज के बंधु और